नमस्कार मंडळी, कसे असतात? बरे बरे माझी व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर यादव ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण इलेलो असं जांभरेमध्ये आणि आज आपल्यासोबत असा गणेश. तर मंडळी आज आपण परत एकदा तुमका दाखवूया जांभरे. मागच्या आठवड्यात आपण दाखवलेलो बघा, तेव्हा ऊन होता, म्हणजे पाऊस पूर्णपणे गेलेलो आणि सगळीकडे जमीन बिमीन सुकलेली. तेव्हा मजा योग नाही तुमका दाखवण्यात आणि पावशीलो तुमका दाखवण्यात आणि बघण्यात पण तुमका. तर आज परत एकदा दाखवूया. तर आज मस्त वातावरण हा, पाऊस पण हा. बघूया त्या दाखवलं आपण बघा उभाडो, त्या उभाड्यात पाणी येईल काय बघून येऊया आपण. चला आणि तुमका पण दाखवूया. हे बघू शकतात, हे असं आपल्या गावातला रवळनाथाचं मंदिर बघू शकतात. या मंदिर हा आणि शाळा सुटली हा. ही बघा शाळेची सुटली, शाळा सुटली. आणि ही बघा ही आपली मराठी शाळा आणि यासाठी ही ग्रामपंचायत आहे ना. जाऊया आपण मागच्या रस्त्याकडे आणि मग खाली मेन रस्त्याकडे तुमका दाखवूया. चला. तर म्हणजे बघू शकतात, ह्या काहीतरी नवीन झाला वन औषधी उद्यान जांभरे ग्रामपंचायत. तर बघूया आपण यासाठी ना सात्री आईचा आणि महादेवाचं मंदिर हा. या झाडाक नाव दिल्याने हा बघा ओवळण बघा. तर जाऊया चला यासाठी. ही आपल्या गावातली पाण्याची टाकी ही बघू शकतात. अंगणवाडी हा बघा कसं मस्त केल्याने यासाठी. आपल्या ग्रामपंचायतीचा ना नंबर इलो हा स्वच्छतेमध्ये, तर बरा वाटतं. हे बघा ही गायचं झाड मुळस, त्यानंतर ह्या गायचं झाड गोलंदाडा, ह्याचा कोकम, रामबाती, बघू शकतात. वन औषधी उद्यान भारी एक नंबर. ह्यासाठी काय जांभूळ बघू शकता. ही मंदिरं असत त्यासाठी पण. ह्या गायचा माकड लिंबू, माकड लिंबू हे कोणचा प्रकार आहे? हे बघा मस्तपैकी देवराय आहे आणि त्या काय कात मंदिरात ही लॉकच आता दरवाजे लावले. रवंता मस्तपैकी झाडांची सगळ्या ओळख करून घेण्यासारखं ठिकाण. नाना त्या ठिकाणी फायर बघितलात मस्तपैकी केल्याने या. तर असंच जाता जाता दिसला म्हटला तुमका दाखवूया. तर चला आता जाऊया आपण मागच्या रस्त्याकडे, जो की चौकूळ रस्तो, आणि मग जाऊया खाली आणि तुमका दाखवूया उभाडो. चला. हे बघू शकतात ग्रामपंचायत कार्यालय जांभरे आणि ह्या असं ग्राउंड सार्वजनिक क्रीडांगण बघू शकतात किती मस्त. आणि हेच आपलं रस्तो. चला मंडळी आता आपण गेलेलो असू रस्त्यावर बघू शकतात. हे असा रस्ता आहे ना, खाली उतराया. यासाठी एकदा आपण गेलेलो तर तुळशीचा लगीन होता त्या टाईमला, यासाठी गेलेलो काय म्हणतात तर दिंडो वगैरे आणण्यासाठी. मस्त आहे यासाठी जंगल. व्हिडिओ बघू शकता तुम्ही, तुळशीचं लगीन म्हणून असताना. यार किती मस्तपैकी वातावरण झालं ना. तर चला जाऊया खाली. तर मंडळी आपण आता पोचलेलो असू उबाड्याकडे. हे बघू शकता आपलं चंदगड जांभरे रोड. आणि असं आपण वरनं येलो आता त्यासाठी. बघा मग ह्या वेळेस बघा मस्त पाणी एक नंबर. मागे येलो 8 दिवसापूर्वी तेव्हा नव्हता, पण आता बघा किती मस्त वाटतं. बघा मंडळी किती मस्त झालं. आणि हे बघा कसं झाड पडला, हे बघा ह्या झाड पडला बघा. आता बघा किती मस्तपैकी नजारा एक नंबर. जाऊया आता त्यासाठी आणि दाखवूया तुमका. होऊ शकतात मंडळी
ह्या टाईमला ना प्रेशरने पाणी हा उभाड्याक. आणि तुमच्याकडे असले आहे का काय म्हणतात, झरा, उबाडो, बुडबाडो, एवढा. मागे गेलो तेव्हा कमी होता पाणी. बघा मस्त वाटला. बघू शकतो म्हणजे त्या ओढ्याचं पाणी असं जाता बुडबुड्याचा. आणि बघा शेती बघा किती मस्त, एक नंबर. आणि त्यासाठी का आपलं ह्या धरण हा, हे जे काळे दिसतात ते दगड, तर कोणतरी वांगड गावलो ना मजबूत, तर आपण धरणाकडे पण जाऊया. नाहीतर बघूया देवाकच घेऊन जायचा पुढच्या रविवारी, ते का रविवारची सुट्टी असता. तर बघूया. ह्या रविवारी आपण बघितलात सुंडीक गेलेलो, धबधबा आणि धरण बघितलो. तर सुंडीचं व्हिडिओ मस्त झाला, खतरनाक, हालत बेकार झालेली. माझा आज अंग दुखता, इतकं दमलं आम्ही त्या व्हिडिओत. पण काय करतात बघूया, लोक किती बघतात, काय करतात. व्हायरल जरा झालं तर बरं होईल. तितक्या म्हणजे जितकी मेहनत केली ना तितकी चांगली झाली असं वाटतं. तर आता आपण परत घराकडे जाऊया, चला. तर म्हणजे आता आपण ना मागल्या रस्त्याने जातो हा, आणि आपण ना वाटेत आता कोठारी दिसल्या, तुमका दाखवते, होऊ शकतात. हे बघा, तुमका यांच्याकडे काय म्हणतात सांगा. तुमच्याकडे कोठारी म्हणतात बघा. आणि हे का ना ह्या केलं ना की गोल जातात, आम्हाला तुमका दाखवते. हे बघा कशी झाली बघा गोल. पण हे का हे जर चावला ना तर औषध बिवषध काय नाही, त्यामुळे ह्याच्यापासून जितक्या होईल तितक्या लांबच राहायचा. डेंजर आता. तर चला जाऊया. असं आहे बघा, हे आपलं घरांच्या मागचा रस्तो हा, हैनात जाऊया पुढे पुढे. होऊ शकतात मागच्या वेळी आपण, ओ छत्री बघा. हो सर सर. मागच्या वेळी आपण तुमका झराव दाखवलेलो त्या साईडना, पुढे पण जाऊया आपण. आणि ते का पाणी नव्हता, यावेळी बघू शकतात पाणी हा, बऱ्यापैकी पाणी इला. हे बघा नॉर्मल आहे या, कायच नाही या, नाही तर एका पूर येता, डेंजर आहे या, दिसतं तसं नाही या. तर पुढे जाऊया आपण, त्यासाठी मंदिरात आपण दाखवूया तुमका बाहेरनाच. आणि गेल्या वेळी दाखवलेलं बघा, त्या झरावा एका पाणी येतात, त्याका पण सुकला, तर दाखवूया तुमका. त्याका पण आता पाणी इला असतला. चला जाऊया. मंडळी आहे ना, रस्तो होऊच्या आधी कच्चं जेव्हा रस्तो होतो ना, तेव्हा ही गटर वगैरे असं काय नव्हता. आणि आहे ना असं मस्तपैकी काय म्हणतात ते का, असं उंच भाग होतो. त्यामुळे ना वरनं पाणी ये ना तर त्याच्यावरनं पडा, आणि त्याच्यात आम्ही खेळू, धबधबा धबधबा म्हणा. कुणाचा धबधबा मस्त होता, मोठं होता, असं तसं आपण खेळू. आणि त्यासाठी एक ना माती काढून नेतात बघा लिपण्यासाठी, तसं माती काढून नेलेली होती. आणि खड्डो केलं होतं असं मस्तपैकी मोठं. त्याच्यात नाही म्हणता आम्ही खेळू, म्हणजे पोहण्यासाठी स्विमिंग पूल करतात ना तसं करू आणि खेळू त्याच्यात. आता त्याच्यात पाणी असा पण घाण झाला आता, म्हणजे वेस्ट आता काय उपयोगाचा नाही आता. बघू शकता ह्याला दिसता आता, हे बघा ह्या आता ह्या डबका आता. आणि हे आता गटर झाला म्हणा, हे सगळं तो असं म्यार कशी होती ती ह्या झाली हा. आणि असे जे बारके बारके हे येली ना की आम्ही त्या धबधबा म्हणू, त्याच्यातनं खेळू, लय मजा येते बा. आता नाही तसं काय. हे बघा पाणी बघा. तर चला जाऊया पुढे, आपण पोचलो बघू शकतात. त्या बघा या मंदिरात आता, आणि हेच ते पाणी तुमका म्हटलं आहे दाखवते पुढे जा. बघू शकतात मागच्या वेळी पाणी नव्हतं, ह्यावेळी पाणी या, लय भारी वाटलं, मस्तच. आणि आहे ना आपलं धरण दिसता, बघू शकतात. हे जर पिवळा या दिसतं ना ते धरण हा. पाणी दिसणार नाही पण धरण दिसतं. आणि ह्यो सरळ रस्तो आपल्या गणेशवाडीकडे गेलो, आणि पुढे चौकुळीक पण 1.5 किलोमीटर कच्चा. कारण मी प्रत्येक वेळी तुमका सांगतच असं कच्चा कच्चा. बघूया आता कधी पूर्ण होता, पूर्ण झालं काय 100% तुमका दाखवणार. आणि बघा हे धबधबा, ये थांब थांब, हे बघ आणि एक धबधबा. काय आंबोली बिंबोली फिरतात हडे, आमच्याकडे धबधबे बघा किती. आंबोलीक ना भयानक गर्दी हा, त्यामुळे माझं जाऊचं मूड होईना. आंबोलीक भयानक एक खतरी गर्दी हा. हे बघा पाणी बघा कसं गेलं. ह्या ना फुल भरता, एकदा एकदा वरनं पण जातं पाणी. पण यंदा पावसच नाही आहे, यंदा पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. हे बघा आंबो कसा मस्तपैकी बघा. या सगळ्या गावा ह्यासाठी सगळी घाण होती आहे ती वाहन गेली आता. तर चला मंडळी, खूप दाखवले मी तुमका भरपूर काय. कारण पावसाळा असं तर मजा होता, कारण पावसाळ्यात पाऊसच होयो.
उन्हाळ्यात काय ऊन पडलं तरी काय वाटणार नाही, पण पावसाळ्याच्या ह्याच्यात ऊन पडला नाही काय वेगळाच वाटतं. आता बघितलं तुम्ही शेती लावच्या टायमात बरोबर सुका निघला सगळ्या जमीन, शेती लावण्यासारखी जमीन होती ती. काय नाही, आता इले पाऊस मस्तपैकी लावल्याने सगळ्यांनी लावणी झाली आहे सगळ्यांची बऱ्यापैकी. तुमची पण लावणी झाली काय कमेंट करून नक्की सांगा. तर चला जाऊया आता आपण घराकडे. आणि हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला अजून सबस्क्राईब करून सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो करा. आणि भेटाय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.